नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? छान अभ्यास चाललाय ना? आज आपण आणखी असाच एक छान अभ्यास पाहणार आहोत. बुद्धिमत्तेतील एक कूट प्रश्न प्रकार. कूट प्रश्न म्हटलं की आपल्या बुद्धीला खुराक. काही गमतीशीर गणित. चला तर अशीच काही गमतीशीर उदाहरणे पाहूया रांगेतील स्थान या घटकावर आधारित. मुलांनो, रांगेतील स्थान या घटकावर प्रश्न कसे येतात हे समजून घेण्या अगोदर रांग कोणकोणत्या प्रकारची असते हे पाहणे खूप महत्त्वाचे आहे. ही आहे उभी रांग. अशी उभी रांग आपण कुठे पाहतो सांगा बा? अगदी बरोबर. आपल्या शाळेत कवायतीसाठी रांग असेल, एखादी तिकिटाची रांग असेल किंवा देवदर्शनासाठी एखादी रांग असेल तर अशा वेळी अशी उभी रांग असते. आणि आडवी रांग कुठे असते? बरोबर, आपण जेवायला बसल्यानंतर किंवा एखादं समूह गायन होत असेल तर अशा वेळी सुद्धा आडवी रांग असते. आता या दोन्हीतील साधा सोपा फरक काय? ज्यावेळी उभी रांग असते त्यावेळी पुढच्या व्यक्तीच्या डोक्याचा मागचा भाग आपल्याला दिसतो आणि ज्यावेळी आपण आडव्या रांगेत असतो त्यावेळी शेजारच्या व्यक्तीचा विरुद्ध हात आपल्या हाताशी येतो. म्हणजे आपल्या उजव्या हाताशी शेजारच्या व्यक्तीचा डावा हात येतो आणि आपल्या डाव्या हातापाशी शेजारच्या व्यक्तीचा उजवा हात येत असतो. रांगेचे प्रमुख प्रकार समजून घेतल्यानंतर प्रश्नाचे आकलन होण्यासाठी काही शब्दप्रयोग समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, अनेक वेळेला पुढून, मागून, डावीकडून, उजवीकडून असे शब्दप्रयोग केले जातात. सर्वसाधारणपणे पुढून अथवा मागून हा शब्दप्रयोग उभी रांग असेल तर केला जातो. पुढून याचा अर्थ पहिल्या व्यक्तीपासून सुरुवात. पहिला व्यक्ती म्हणजे ज्याच्या पुढे कोणताही व्यक्ती नाही. आणि मागून याचा अर्थ शेवटच्या व्यक्तीकडून. शेवटचा व्यक्ती म्हणजे ज्याच्या पाठीमागे कोणताही व्यक्ती नाही. डावीकडून, उजवीकडून असा शब्दप्रयोग सर्वसाधारणपणे आडवी रांग असेल तर केला जातो. उजवीकडून याचा साधा सोपा अर्थ म्हणजे आपल्या उजव्या हाताच्या दिशेकडून आणि डावीकडून याचा साधा सोपा अर्थ म्हणजे आपल्या डाव्या हाताच्या दिशेकडून क्रमाने येणारे स्थान. कसे ते एक उदाहरण घेऊनच पाहूया. या चित्रातील रांगेत हमीद नावाचा एक मुलगा आहे. त्याचा जर विचार केला तर तो उजवीकडून कितव्या क्रमांकावर येतो पहा? तर 6व्या क्रमांकावर येतो. आणि डावीकडून म्हणजेच आपल्या डाव्या हाताच्या दिशेकडून मोजला तर त्याचा क्रमांक हा 4था येतो. या पद्धतीनेच आपण उदाहरण सोडवत असताना आपल्या उजव्या आणि डाव्या हाताच्या दिशेवरून क्रम लक्षात घ्यायचा आहे. चला तर मित्रांनो, यातील प्रमुख प्रश्न प्रकाराचे वर्गीकरण करून कोणकोणत्या प्रकारची उदाहरणे येतात ते पाहूया. या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे, एका रांगेत हमीदचा उजवीकडून 6वा क्रमांक व डावीकडून 4था क्रमांक असल्यास त्या रांगेत एकूण मुले किती असतील? पहा, रांगेचे नेमके स्वरूप लक्षात देण्यासाठी आपण एक काल्पनिक रेषा आखूया. आता आपल्या हातावरूनच डावी बाजू आणि उजवी बाजू निश्चित करणं मला वाटते फारसं आपल्याला अवघड जाणार नाही. ठीक आहे, या ठिकाणी मी डावी बाजू आणि उजवी बाजू निश्चित केलेली आहे. सुरुवातीला आपल्याला सहजपणे आकलन व्हावं यासाठी मगाशीच पाहिलेलं उदाहरण मी या ठिकाणी शाब्दिक स्वरूपात घेतलेलं आहे. आता समजा या ठिकाणी हमीद हा मुलगा उभा आहे. आता डावीकडून तो कितवा आहे? तर उदाहरणात सांगितल्याप्रमाणे तो डावीकडून 4थ्या क्रमांकावर आहे. याचाच अर्थ त्याच्या पूर्वी डाव्या बाजूला 3 विद्यार्थी असतील तेव्हाच तर तो 4था होईल ना. अगदी तसेच उजवीकडून त्याच्या पूर्वी 5 विद्यार्थी असतील तेव्हाच तो उजवीकडून 6व्या क्रमांकावर आहे असे आपल्याला म्हणता येईल. आता या काल्पनिक रांगेच्या चित्रावरून आपल्याला सहजपणे एकूण किती मुलं आहेत हे समजू शकते. म्हणजेच डाव्या बाजूचे 3 जण, स्वतः हमीद 1 आणि उजव्या बाजूचे 5 जण असे सर्व एकत्र केले तर 9 जण होतात. म्हणजेच रांगेत एकूण 9 मुले आहेत हे आपण एका काल्पनिक रेखाटनाच्या आधारे रांगेतील व्यक्ती सहजपणे ओळखू शकतो. आता या प्रश्न प्रकारातीलच काही आणखी उदाहरणे पाहूया. एका रांगेत निशाचा पुढून 6वा व पाठीमागून 3रा क्रमांक असल्यास त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी असतील? आता चला हे उदाहरण देखील आपण आकृतीच्या सहाय्याने समजून पाहूया. समजा ही एक उभी रांग दक्षिणेकडे तोंड करून उभी आहे असे समजू आणि त्या पद्धतीने आपण रेखाटन करू. आता दक्षिणेकडे जर तोंड असेल तर ही त्याची पुढची बाजू येईल आणि ही त्याची मागची बाजू. आता या रांगेत अंदाजे कुठेतरी निशा उभा असल्याचे दाखवू. समजा निशा या ठिकाणी उभी आहे असे समजू. मग आता उदाहरणात काय सांगितले हे पहा. तर त्या रांगेत निशाचा पुढून 6वा क्रमांक आहे.
म्हणजेच काय, आपल्याला असेही म्हणता येईल की निशाच्या पुढे 5 जण असतील आणि निशा असेल 6वी. आता मागून कितवा क्रमांक सांगितलेला आहे, तर मागील बाजून तिचा क्रमांक आहे 3रा. याचा अर्थ मागील बाजूकडून 2 विद्यार्थी उभे असतील तेव्हाच निशा 3ऱ्या क्रमांकावर होईल. आता ह्या आकृतीचे रेखाटन केल्यानंतर रांगेत एकूण किती विद्यार्थी असतील हे आपल्याला स्पष्ट दिसत आहे. चला, निशा आणि त्याचे मागचे विद्यार्थी आणि तिच्या पुढचे विद्यार्थी या सर्वांची बेरीज करून एकूण रांगेत किती विद्यार्थी आहेत ते काढू. निशाच्या पुढील बाजूस असणारे 5 जण, निशा स्वतः 1 आणि निशाच्या मागील बाजूस असणारे 2 जण, आणि ह्या सर्वांची बेरीज केली असता उत्तर येते 8. अशा प्रकारे आकृतीच्या रेखाटनावरून त्या रांगेत एकूण किती मुले असतील हे आपल्याला सहजपणे लक्षात आलं. या प्रश्न प्रकारात आपण रांगेतील एकूण व्यक्ती कसे काढायचे याबाबत उदाहरणे पाहत आहोत. यातीलच एक तिसरं उदाहरण आता पाहूया. एका रांगेत मोहनचा समोरून 13वा आणि पाठीमागून 19वा क्रमांक असल्यास त्या रांगेत एकूण किती व्यक्ती असतील. एक लक्षात घ्या, मगापासून आपण उदाहरण सोडवण्यासाठी काल्पनिक आकृती काढली आणि उदाहरणे सोडवली, परंतु बऱ्याच वेळेला अशी उदाहरणे सोडवण्यासाठी सूत्राचा किंवा क्लुप्तीचा सुद्धा वापर केला जातो. क्लुप्ती अगर सूत्राच्या साहाय्याने पटकन जरी उदाहरणं सोडवता येत असतील तरीही आकृतीच्या साहाय्याने मांडणी करून रांगेची वास्तविक स्थिती लक्षात घेऊन त्यावर आधारित कोणत्याही प्रकारे प्रश्न सोडवणे हे योग्य ठरते, कारण प्रश्नांचे स्वरूप बदलत असते. अशा वेळी आपण त्याचे नीट आकलन केले, योग्य प्रकारे मांडणी केली तर आपले उत्तर हे अचूक राहते. म्हणून माहितीसाठी फक्त आपण क्लुप्ती किंवा सूत्राचा वापर कसा करायचा हे जाणून घेऊया, पण एक लक्षात घ्या की आपण अधिकतर आकृतीच्या साहाय्याने मांडणी करून उदाहरण सोडवणे हे केव्हाही उत्तम ठरते. आता जरा पहा, अशा प्रकारच्या उदाहरणात नेमकी कोणती क्लुप्ती किंवा कोणते सूत्र वापरायचे असते. रांगेतील एकूण व्यक्ती बरोबर व्यक्तीचा एका बाजूने क्रमांक अधिक त्याच व्यक्तीचा दुसऱ्या बाजूने क्रमांक वजा 1. चला, या क्लुप्तीचा वापर करून हे उदाहरण आता सोडवूया. रांगेतील एकूण व्यक्ती बरोबर काय सांगितलेले पहा. उदाहरणातील व्यक्तीचा एका बाजूने येणारे क्रमांक, समोरून येणारा आपण 13 लिहिला, अधिक त्याच व्यक्तीचा दुसऱ्या बाजूने येणारा क्रमांक म्हणजेच पाठीमागून येणारा 19 हा क्रमांक या ठिकाणी लिहिला आणि पुढे वजा 1 असं लिहिलं. 13 आणि 19 यांची बेरीज झाली 32 आणि त्यातून 1 वजा केला असता उत्तर येईल 31. अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीनं आणि पटकन क्लुप्तीच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला अशी उदाहरणं सोडवता येतील. आता या प्रश्न प्रकारातील आणखी एक उदाहरण पाहूया. एका स्वस्त धान्य दुकानासमोर लागलेल्या रांगेत नारायण पुढून 14व्या स्थानी आहे, सकाराम हा शेवटून 11व्या स्थानी आहे, तर दोघांच्या मध्ये 6 लोक उभे असल्यास एकूण किती लोकांची रांग असेल. पहा, या ठिकाणी 2 व्यक्तींची माहिती दिली आहे आणि त्यावरून आपण रांगेत एकूण किती लोक आहेत हे काढायचे. चला पाहूया अशी उदाहरणे आपण कशी सोडवायची. चला आता आकृतीच्या साहाय्याने याची मांडणी करू. ही एक रांग आहे असे समजा आणि ही त्याची पुढची बाजू आणि ही त्याची मागची बाजू असं आपण गृहीत धरू. पुढून 14व्या स्थानी असणारा नारायण या ठिकाणी उभा आहे असं समजा आणि पाठीमागून 11व्या स्थानी असणारा सकाराम या ठिकाणी उभा आहे असं आपण समजूया. आता यावरून काय काय आपल्याला लक्षात येतं ते पहा. नारायण पुढून 14 आहे बरोबर, म्हणजेच त्याच्या पुढे आणखी 13 जण उभे असतील आणि सकाराम पाठीमागून 11वा आहे, याचा अर्थ सकारामच्या पाठीमागे आणखी 10 जण असतील. आता रांगेतील सर्व लोक काढणे फारसं अवघड जाणार नाही. बघा ते कसे, या सर्व संख्यांची बेरीज केली असता रांगेत एकूण किती लोक उभे आहेत हे आपल्याला सहज लक्षात येईल. बघा, नारायणच्या पुढे असणारे हे 13 जण, नारायण आणि सखाराम या दोघांच्या दरम्यान असणारे 6 जण, सखारामच्या मागील बाजूस असणारे 10 जण आणि स्वतः हे 2 जण, आणि या सर्वांची बेरीज केली असता ती येते 31. याचा अर्थ ही रांग 31 लोकांची असेल. या पहिल्या प्रश्न प्रकारामध्ये आपण दिलेल्या माहितीच्या आधारे रांगेतील एकूण व्यक्ती कशा काढायच्या हे पाहिले. आता या दुसऱ्या प्रश्न प्रकारामध्ये मध्यभागी असणाऱ्या व्यक्तीची माहिती दिली असता प्रश्न कसे सोडवायचे त्याची काही नमुना उदाहरणे पाहूया. एका रांगेत एकूण 25 मुले असल्यास मध्यभागी असणाऱ्या समीरचा क्रमांक किती होईल. पहा, समजा ही ती रांग आहे आणि मध्यभागी हा समीर उभा आहे.
आता उदाहरणात आलेली माहिती आपण समजून घेऊया. रांगेतील एकूण मुले आहेत 25. आता मध्यभागी असणारा समीर यातून वगळला तर राहतील 24. म्हणजे समीर हा मध्यभागी आहे, याचा अर्थ 24 पैकी अर्धे समीरच्या पुढे असतील आणि अर्धे समीरच्या मागे असतील. याचा अर्थ 24चे 2 भाग केले असता त्यापैकी एक भाग येईल 12 आणि समीरचा दोन्ही बाजूनी क्रमांक येईल 13. अशा प्रकारे मध्यभागी असणाऱ्या या समीरचा क्रमांक येईल 13. आता दुसरे उदाहरण पहा. एका रांगेत 17 मुली असल्यास मध्यभागी उभी असलेल्या कविताचा क्रमांक कितवा? समजा ही ती रांग आहे आणि ही मध्यभागी उभी असणारी कविता आहे. आता हे गणित आपण मात्र सूत्राच्या आधारे सोडूया. आपण या ठिकाणी दोन्ही पद्धती जरी समजावून घेत असलो तरीही लक्षात घ्या की सूत्राच्या आधारे उदाहरण सोडवण्यापेक्षा रांगेची मांडणी काल्पनिक स्वरूपात करून त्याचे नीट आकलन करून त्यावर आधारित प्रश्न सोडवणे ही सवय योग्य वाटते. म्हणजे प्रश्न कोणत्याही प्रकारे जरी फिरून आपल्या समोर आला तर आपण गोंधळात पडणार नाही. काय आहे हे सूत्र बघा. मध्यभागी बरोबर रांगेतील एकूण अधिक 1 भागिले 2. इतकं साधं सोपं हे सूत्र आहे. आता या सूत्रात आपल्या उदाहरणातील माहिती घालू. रांगेतील एकूण आहेत 17 अधिक 1 भागिले 2. 17 अधिक 1 म्हणजेच 18 भागिले 2 केले असता उत्तर येईल 9. याचा अर्थ कविता ही मध्यभागी असून तिचा क्रमांक असेल या रांगेतील 9वा. सराव करता आणखी एक उदाहरण पाहूया. राजू एका रांगेत मध्यभागी उभा असून त्याचा 21वा क्रमांक असल्यास त्या रांगेत एकूण मुले किती? समजा ही ती रांग आहे आणि हा मध्यभागी 21व्या क्रमांक असणार राजू. आता पहा, मध्यभागी असणारा राजू दोन्ही बाजूनी 21व्या स्थानी आहे. याचा अर्थ असा होतो की राजूच्या पुढे आणि राजूच्या मागे 20 जण आहेत आणि राजू स्वतः एक जण. आता या माहितीवरून एकूण किती काढणे फारसे अवघड नाही. राजूच्या पुढचे 20, राजू स्वतः 1 आणि राजूच्या मागचे 20 आणि सर्व मिळून होतात 41. अशा पद्धतीनं त्या रांगेत एकूण 41 मुले असतील. आता तुम्ही म्हणाल हे उदाहरण सूत्राच्या आधारे सोडवता येईल? हा, तर नक्की सोडता येईल. काय आहे पहा सूत्र. एकूण मुले बरोबर मधला क्रमांक गुणिले 2 वजा 1 अशी उदाहरणे असतील तर आपण हे सूत्र वापरू शकता. एकूण मुले बरोबर मधला क्रमांक गुणिले 2 वजा 1. आता या सूत्रात या उदाहरणातली माहिती घालू. यातील मधला क्रमांक आहे 21 गुणिले 2 वजा 1. 21 दोन्ही 42 वजा 1 म्हणजेच 42 मधून 1 वजा केला असता उत्तर येईल 41. म्हणजे या पद्धतीने देखील आपण सूत्राच्या आधारे अगदी सहजपणे आणि पटकन उत्तर काढू शकतो. मधल्या स्थानावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची काही नमुने उदाहरणे पाहिल्यानंतर आता काही एक वेगळे प्रश्न प्रकार पाहूया. त्यातील हे पहिले उदाहरण. एका रांगेत 33 मुले आहेत. ए चा डावीकडून क्रमांक 10वा व बी चा उजवीकडून क्रमांक 8वा आहे. दोघांच्या मध्यभागी सी असेल तर त्याचा उजवीकडून क्रमांक कितवा येईल? पहा, हे उदाहरण आता कसे सोडवायचे. ए चा डावीकडून 10वा क्रमांक आहे. हेच आपण असेही म्हणू शकतो की डावीकडून ए पर्यंत एकूण 10 जण आहेत आणि बी चा उजवीकडून 8वा क्रमांक आहे. म्हणजे उजव्या बाजूकडून बी ला धरून एकूण 8 जण आहेत. पहा, पुन्हा एकदा सांगतो. डाव्या बाजूला ए आणि ए च्या पूर्वीचे सर्वजण असे 10 आहेत, तर उजव्या बाजूला बी आणि बी च्या पूर्वीचे असे 8 जण आहेत. यानंतर सी चे स्थान निश्चित करण्यासाठी ए आणि बी यांच्या दरम्यान किती मुले आहेत हे आपल्याला काढावे लागेल. यासाठी एकूण मुलांच्या मधून डावीकडील 10 जण आणि उजवीकडील 8 असे हे 18 जण वजा करावे लागतील. म्हणजेच 33 वजा 18 केला असता 15 राहतात. म्हणजे ए आणि बी यांच्यामध्ये 15 जण असतील. आता सी हा त्यांच्या मध्यभागी आहे. या सी ला या 15 जणांतून कमी केलं तर राहतील 14. याचाच अर्थ सी च्या पुढे 7 आणि सी च्या मागे 7 असे मुले असतील. आता आपल्याला संपूर्ण रांगेची रचना आणि स्थिती लक्षात आली आहे. आता सी चा उजव्या बाजूकडून कितवा क्रमांक येतो आपण हे सहजपणे मोजू शकतो. 8 आणि हे 7 एकूण 15 जण. म्हणजे उजव्या बाजूकडून त्याच्यापूर्वी 15 जण आहे. म्हणजे सी चा क्रमांक हा 16वा येईल. अशा पद्धतीनं अशी ही उदाहरणं सोडवावी लागतात. पुढील नमुना उदाहरण पहा.
एका मुलींच्या रांगेत सोनल पुढून 11वी व मागून 4थी आहे. त्याच रांगेत मनाली पुढून 6वी व पाठीमागून 9वी आहे. तर त्या दोघींच्या मध्ये किती मुली असतील? पहा, हा प्रश्न खूप विचार करून आपल्याला सोडवावा लागेल. उत्तरेकडे तोंड करून असलेली ही रांग आहे असे समजू. ही त्याची पुढची बाजू आणि मग ही त्याची मागची बाजू येईल. दिलेल्या माहितीच्या आधारे आपण सोनलचे स्थान निश्चित करू. सोनल ही पुढून 11वी आहे आणि ती मागील बाजूकडून 4थी आहे. त्याप्रमाणे आपण तिचे स्थान या ठिकाणी निश्चित करू. आता पहा, आता मनालीचेही स्थान निश्चित करू. मनाली ही पुढून 6वी आहे आणि पाठीमागून 9वी आहे. आता दोघीही पुढून आणि मागून कोणत्या स्थानावर आहेत आपल्याला स्पष्ट दिसतं. आता या आकृतीवरून या दोघींच्या दरम्यान किती मुली असतील आपण सहजपणे ओळखू शकतो. या दोघींच्या दरम्यानच्या ज्या मुली आहेत त्यांची आपण स्थाने या ठिकाणी दाखवू आणि त्या किती जणी आहेत हे आपल्याला सहज मोजता येईल. 6वी नंतर ही 7वी, ही 8वी, ही 9वी, ही 10वी आणि ही सोनल काय 11वी स्थानी आहेच. म्हणजे पहा, आता दरम्यानच्या किती मुली आल्या तर त्या आहेत 4. म्हणजे या दोघींच्या मध्ये एकूण 4 मुली आहेत. अशा प्रकारे रांगेतील स्थानावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता शेवटी काही विशेष प्रश्न आपण जाणून घेऊ जे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. चला तर पाहू काही विशेष प्रकारचे प्रश्न. एका रांगेत 5व्या क्रमांकावर बसलेला रुपेश मध्यभागी बसलेला आकाश पूर्वी 7वा आहे. तर रांगेत एकूण मुले किती असतील? पहा, हे उदाहरण आपण कसे सोडवायचे. ही रांग आहे आणि हा 5व्या स्थानावर असलेला रुपेश, तर हा मध्यभागी असणारा आकाश असे आपण समजू. उदाहरणात दिलेल्या माहितीप्रमाणे रुपेश हा आकाश पूर्वी 7वा आहे. म्हणजेच या दोघांच्या मध्ये 6 जण असतील. म्हणजेच का या एकूण रांगेत मध्यभागी असणारा आकाश हा 12व्या स्थानी आहे आणि त्यावरून रांगेतील एकूण मुले आपल्याला सहज काढता येतील. बघा, रुपेशच्या पूर्वीची 11, रुपेश स्वतः 1 आणि रुपेशच्या नंतरची 11 असे सर्वजण मिळून 23 जण होतील. सूत्राचा वापर करून एकूण मुले काढायचे असतील तर मधला क्रमांक गुणिले 2 वजा 1 म्हणजेच 12 गुणिले 2 वजा 1, 12 दुनी 24 वजा 1 म्हणजेच 23 असे उत्तर येईल. अशा प्रकारे जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीचा वापर करून आपण रांगेतील एकूण मुले काढू शकतो. आता एक महत्त्वाचा आणि वेगळ्या प्रकारचा प्रश्न पाहू. एका कार्यक्रमासाठी पताका लावताना पिवळा, लाल, निळा, हिरवा या क्रमाने सरळ रेषेत पताका लावल्या. अशा वेळी 26व्या क्रमांकास कोणत्या रंगाची पताका येईल? चला याचे पण आपण काल्पनिक रेखाटन करू. प्रथम पिवळा, त्यानंतर लाल, त्यानंतर निळा आणि त्यानंतर हिरवा अशा आपण पताका लावत गेलो. आणि हा गट पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पिवळा, त्यानंतर लाल, त्यानंतर निळा, त्यानंतर हिरवा आणि त्यानंतर पुन्हा पिवळा या क्रमाने रंगांच्या या पताका लावलेल्या आहेत. एक लक्षात घ्या, या क्रमावर 4 रंगांचा एक गट पूर्ण झाला की पुन्हा त्याच क्रमाने या 4 रंगांचा गट येतो. अशा पद्धतीनं याची रचना आहे. पण आपल्याला उदाहरणात विचारलेलं काय आहे तर 26व्या क्रमांकास कोणता रंग येईल. आता हे समजण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल तर 26 पर्यंत 4चे गट किती वेळा येतात हे पाहावे लागेल. त्यासाठी आपल्याला 26/4 करता येईल. त्यावेळी आपल्या लक्षात येईल की 4-4चे गट किती पूर्ण होतात. भागाकार केला असता उत्तर आले 6 आणि बाकी उरली 2. याचाच अर्थ 26 पूर्वी 6 वेळा हे 4 रंगाचे गट पूर्ण होतील आणि या ठिकाणी बाकी 2 उरलेले. याचाच अर्थ दुसऱ्या क्रमांकाचा रंग हा 26व्या स्थानी येईल. म्हणजेच लाल हा रंग 26व्या पताक्याला आलेला असेल. अशा प्रकारे आज आपण रांगेतील स्थान या घटकावर आधारित कोणकोणत्या प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न येऊ शकतात याची माहिती घेतली. याहूनही महत्त्वाचे म्हणजे या उदाहरणाव्यतिरिक्तही भिन्न स्वरूपाचे प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जाऊ शकतात. अशा प्रश्नांचे स्वरूप लक्षात यावे किंवा त्याचा सराव व्हावा यासाठी काही ऑनलाईन टेस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. आपण त्या लिंकचा वापर करून इयत्तावार दिलेल्या ऑनलाईन टेस्ट सोडवू शकता आणि हा घटक आपल्याला कितपत आकलन झालं याचा आपण स्वयंमूल्यमापन करू शकता. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन घटकासह, रंजक माहितीसह आणि सोप्या पद्धतीसह. तोपर्यंत धन्यवाद. आपल्या अभ्यास करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा.